रामकृष्ण हरी माऊली. आपण बघतोय की वारीच्या वाटेवर आता पावसाने सुद्धा हजेरी लावलेली आहे आणि वारकरी रेनकोट घेऊन आणि कसं तरी छत्री घेऊन या पावसातून आपली वाट काढतात. काही वारकऱ्यांशी आपण बोलूया. बाबा कुठून आले? या अलीकडे बोला बोला. कुठून आले? श्रीगोंदा तालुक्यात येळपणा गाव. किती वर्ष झाले वारी करता? 17. बापरे. आणि एवढा पाऊस आता आलाय, पावसात चाललेत, काय काय अनुभव? मग आता काय देवाची आम्हाला भक्तीची आहे ना तेवढी लागली गोडी हा. तर जातोच. दरवर्षी जातो. हा पण आता पावसामध्ये वाटत नाही का कसं चालायचं काय नाही, हे काय असंच चालायचं, गोंग धाडकाचं चालायचं. हा. किती वर्षाचे तुम्ही? माझं 65. 65. आता मला सांगा, वारी का करायची असं तरुणांना काय सांगाल तुम्ही? तरुण काय पण आपल्याला हाय पिढीन पडा आलेलं देवासाठी जायचं. दुसरं काय. बरोबर. आपण बघतो तुमची पूर्ण दिंडी पण तुमच्या सोबत आहे. आणि घरी कोण कोण असतं? घरी आता सुना लेक. घरी काय शेती? शेती आहे ना. काय आहे शेतात लावलं? शेतीत ऊस आहे, डाळिंबी. पाणी आहे म्हणजे तुमच्या शेतात? हा पाणी आहे थोडं पोटापुरतं. बर. या इकडे या. बाबा थांबा, आमच्याशी बोला. अरे लास्ट. आपण बघतोय. या मावशी, काय म्हणता एवढ्या पावसात सुद्धा डोक्यावर अंडा घेऊन चालला? ही देवाची भक्ती आहे, त्याशिवाय देव पावत नसतो, देव भेट देत असतो आम्हाला. तर इकडे या रोडच्या साईडला या. मला सांगा कसा अनुभव आहे पावसाचा? छान वाटतं, खूप आनंद वाटतो. पूर्ण भिजलाय तुम्ही, तरी पण आनंद वाटतो आम्हाला. कुठे आले तुम्ही? हा. नगर तालुका, पारनेर जिल्हा. नाही, पारनेर तालुका. कितवी वारी? हा? कितवी वारी? हे तिसरी आहे. तसे बारीला उभं राहून 13 वर्ष दर्शन घेतलं. अरे बापरे. 42 घंटे म्हणलं तरी पण उभं राहायचं. 42 तास? 42 तास. आता वारी लिहून कसं वाटतंय? आखाडी यात्रेला दर्शन घेतलं ना, खूप समाधान वाटतं. काय बाबा, विनाला पण कव्हर केलंय तुम्ही? हा मग आता काय करता, पण बुद्धराशील चालत पांडुरंगाला भेटायला. किती झाले वारी केली? आता काय सांगता येत नाही. कसं काय? आमचे वडील येतात, आम्ही वडिला जागा पण आम्ही वडील गेल्यावर आम्ही सुरू केलं. होय. हा कुठले तुम्ही? आम्ही कोरेगावचे. कोरेगाव. हा घरी काय शेती? शेती आहे. मग वारी किती वर्षापासून करते सांगतच नाही ना? नाही सांगता येत. आमच्या वडिलापासून आमच्या वडिलांनी 4 धाम केले पायी हा. 4 धाम महाराज संघ, जरीकर महाराज संघ हा. 4 धाम पायी केलेले आहेत. त्याच्यामुळे आम्हाला काही सांगता नाही. मग आमची वाट चालली परंपरा. घरी कोण कोण असतं? घरी आता 2 मुलं येत, 2 सुना येतात, मंडळी आहे 2. मंडईला घरी सोडून आलोय. हा मग घरी नातू येते. एवढं पावसा पाण्याचं वारी करता, काय सांगाल? आनंद आहे, आनंद म्हणून आनंद चाला लुटायचा, आनंद लुटा चाललो हा. पांडुरंगाची बस. आनंद घ्यायचा फक्त, एवढंच प्रेम आहे देवाला. सुखी नाही पण आता या वयामध्ये वय किती तुमचं? वय आहे 63, समजा 62 साल सध्या. मग या वयामध्ये एवढं पावसा पाण्याचं सगळं सामान पण घेऊन चालले हा ओके. तरुणांना काय सांगू इच्छिता? काय नाही सांगायचं आता, आनंद सांगायचा सारा सारखं. पांडुरंगाचा आनंद घ्या सारांना म्हणायचं, एवढंच बाकी काय मागणं. तर बाबा एवढं पावसात तुम्ही चालताय आणि खूप छान संदेश तुम्ही दिलेला आहे, त्याबद्दल आम्ही तुम्हाला चंदू काका सराफ यांच्याकडून एक चांदीचं नाणं गिफ्ट करणार आहोत, भेट म्हणून. माऊलींचा आशीर्वाद म्हणून ठेवा, चांगलं वाटेल आम्हाला. टाळ्या होऊन जाऊ द्या बाबांसाठी जोरदार. तर आपण बघतोय की अगदी पावसामध्ये सुद्धा आनंदात विनाला पण कव्हर करून ठेवले त्यांनी. विनाला पाऊस लागू नये म्हणून सुद्धा काळजी घेतली जाते. तर त्याबद्दल बाबा तुम्हाला शुभेच्छा. दरवर्षी भेटा आम्हाला. दरवर्षी भेटा. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकाचा मी, प्रियांका लाठी, न्यूज 18 मराठी, माहीनगर.